सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मनमाड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात 104 वर्षांची गौरवपूर्ण परंपरा असलेली मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय अर्थात इंडियन हायस्कूलची ऐतिहासिक इमारत इतिहास जमा होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाची इमारत आज रेल्वे प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली। यावेळी उपस्थित संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांचीच मनं हेलावली। ही शाळा आता नेहरू भवन पाठीमागील पालिका इमारत तसंच गार्डनमध्ये स्थलांतरित झाली आहे। मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे जागेत 1922 साली या शाळेची स्थापना झाली। 104 वर्षात शाळेनं नामवंत विद्यार्थी घडवले। कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, सनदी अधिकारी तसंच विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत। शैक्षणिक यशाबरोबरच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात मनमाड शहराचा लौकिक वाढवला आहे। शाळेला जमीन आणि इमारत ही रेल्वेने दिली असल्यानं ती रिकामी करून द्यावी असा आग्रह रेल्वेने धरला आणि वाद न्यायालयात पोहोचलाय। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं शाळेला ही इमारत आणि जागा 30 जून रोजी रिकामी करून रेल्वेच्या ताब्यात देण्यात आली। मंगळवारी सायंकाळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम सप्रे आणि सेक्रेटरी ॲडव्होकेट किशोर चोरडिया यांनी संस्थेतर्फे कागदोपत्री सादर शाळेची इमारत तसंच जागा रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द केली। यावेळी रेल्वे प्रशासनाचे अभिषेक कुमार, कायदेविषयक अधिकारी शैलेश तावडे, वाणिज्य अधिकारी विवेक बालेराव आदींसह संस्थेचे संचालक देवराम सदगीर, विकास काकडे, हेमंत गवळे, डॉक्टर नूतन पहाडे, PB कुलकर्णी, गुरुदीप सिंग कांत, मुख्याध्यापक प्रफुल्ल देशपांडे, शिक्षक हर्षद गद्रे, संतोष सोनवणे, क्रांती कुंझरकर, सचिन भोसले आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या। नियमित विद्यार्थ्यांनी गाजवलेली मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाची सर्व वर्ग अबोल दिसत होते। सध्या आमदार सुहास कांदे यांनी या शाळेकरता नगरपालिका शाळांच्या इमारतीतील काही वर्ग खोल्या आणि जुन्या दूरदर्शन केंद्राची इमारत तसंच मोकळी जागा उपलब्ध करून दिली। आज आहे ना, काही खुशी कभी गम ऐसा वाटतंय मला, कारण ही शाळा जी आहे ना, ही आमची आत्मा होती आणि सनातन संस्कृतीप्रमाणे आपण जेव्हा विचार करतो तर आत्मा आणि परमात्मा हा वेगळा विषय असतो। जेव्हा आपण ही शाळा आमची जरी आत्मा होती, ही शरीर एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जात असते, तर ही शाळा ही जी आता ही वास्तू आहे ही आपण सोडून दुसऱ्या शाळेत दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतोय। तर आज असं म्हणजे एक ठिकाणी आनंदही होतो आणि एवढ्या वर्षापासून शाळेचा ऋणानुबंध असल्यामुळे आज जी काय आम्हाला जाणवतंय ते थोडं दुःख पण आहे। तर कभी खुशी आणि कभी गम ही माझी प्रतिक्रिया आहे। या शैक्षणिक वर्षात शाळेचं कामकाज तिथूनच सुरू झालंय। मात्र या शाळेची इमारत सोडताना शाळेचे पदाधिकारी तसंच शिक्षक, आजीबाजी विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 मनमाड।